हॅलो एव्हरीवन, तर मग आज बघणार आहे आपण संडे स्पेशलमध्ये एक ब्रेड पॅन पिझ्झाची रेसिपी. करायला अगदी सोपी, खायला एक नंबर रेसिपी आहे. भले माझ्या व्हिडिओला लाईक करू नका, शेअर करू नका, पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप स्वादिष्ट अशी रेसिपी आहे. लगेचच वळूया आपल्या रेसिपीकडे. आपण लागणारे सर्व तयार करून घेणार आहे. तर पिझ्झासाठी वापरले आहे मी शिमला मिर्च, कांदा आणि टोमॅटो. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार व्हेजिटेबल वापरू शकता. शिमला मिर्च काही मी बारीक बारीक कट केलेले आहे, काही मी मोठ्या पीसेसमध्ये कट केलेले आहे. सुरुवातीला करणार आहे आपण पिझ्झाचा बेस तयार. त्यासाठी आपण एका बाउलमध्ये घ्यायचे आहे 3 अंडी. मस्त मी अंडी जे आहे ते फोडून घेतलेली आहे. अगदी सोपी आणि भन्नाट रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. खूप स्वादिष्ट अशी रेसिपी लागते बघा. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि थोडंसं आपण मिरेपूड टाकणार आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे, फेटून घ्यायचे आहे, एकजीव करून घ्यायचे आहे. व्यवस्थित एकजीव झाली का आपण त्यामध्ये टाकणार आहे व्हेजिटेबल्स आपण जे कट करून घेतलेले होते ते, म्हणजेच बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च. आपण 2 हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. छोट्या मुलांसाठी जर तुम्ही पिझ्झा बनवत असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार, टेस्टनुसार कमी जास्त करून घ्यायचं आहे. सर्व इन्ग्रेडियंट मस्त मिक्स करून घ्यायचे आहे. एक पॅन गरम करायला ठेवायचा आहे. गॅसची फ्लेम सुरुवातीपासूनच आपल्याला कमी ठेवायची आहे. त्यावर बटर टाकायचं आहे. मस्त पॅनभर आपल्याला बटर अप्लाय करून घ्यायचं आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशा पद्धतीने ब्रेड कट करून घ्यायचे आहे पीसेसमध्ये आणि अशाच पद्धतीने ब्रेडची आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे. आता यावर टाकायचं आहे आपण जे अंड्याचं बॅटर तयार केलं होतं ते टाकायचं आहे. पूर्ण ब्रेडभर पूर्ण पसरलं पाहिजे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतो तशा पद्धतीने आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे अंड्यावर. आता आपल्याला जो खालचा भाग आहे ते व्यवस्थित शिजू द्यायचा आहे. आपल्याला जेव्हा फ्लिप करताना ते तुटलं नाही पाहिजे, आपल्याला काळजी घ्यायची आहे. जर ते व्यवस्थित शिजलं गेलं नाही तर ते फ्लिप करताना तुटू शकतो. म्हणून आपण पहिला सुरुवातीला खालचे भाग पूर्ण शिजू द्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित. आपण साईडनं थोडंसं तेल टाकणार आहे जेणेकरून ते काटाला फिटकलं नाही पाहिजे. आता सुरुवातीला आपल्या हळूवारपणे अशा पद्धतीने मोकळं करून घ्यायचं आहे. नंतर हळूच आपल्याला अलगद फ्लिप करून घ्यायचं आहे. परफेक्ट बेस तयार झाला. खालचं साईड जे आहे ती व्यवस्थित शिजल्या गेली पाहिजे. आपण व्यवस्थित त्याला फ्लिप करू शकतो. आता काय करायचं म्हणजे यावर आपल्याला पिझ्झा सॉस अप्लाय करायचा आहे, किंवा माझ्यासारखं तुम्ही थोडीशी मेयोनीज आणि सॉस घेऊन ते पूर्ण आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. मी सॉस आणि मेयोचं प्रमाण जरा कमी घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून अंड्याची टेस्ट आहे ती कायम राहिली पाहिजे. त्याला मस्त अप्लाय करून घ्यायचं आहे पूर्ण पिझ्झाभर. मी परत एकदा सांगते, आपल्याला सुरुवातीपासूनच गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे जेणेकरून आपला पिझ्झा जळला नाही पाहिजे. नंतर आपण अशा पद्धतीने व्हेजिटेबलची मांडणी करणार आहे. मी शिमला मिर्च, टोमॅटो आणि कांदा टाकलेला आहे. सोबतच त्यावर मस्तपैकी आपण चीज टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीने प्रोसेस चीज, कुठलंही चीज तुम्ही टाकू शकता. मी 7 चीज टाकलेलं आहे. त्यावर आपल्याला चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो आपलं टाकायचं आहे टेस्टसाठी बघा. मस्तपैकी त्यावर पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला चीज पूर्ण मेल्ट होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पिझ्झा एकदम परफेक्ट तयार होईल. बघा, छान आपला पिझ्झा तयार झालेला आहे. आता आपण गरमागरम पिझ्झा सर्व करूया. बघा किती सुंदर असं लुक आलेलं आहे. तुम्हाला माझा आजची पिझ्झाची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नसेल माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला भरभरून सपोर्ट करा. नाही केलं तरी चालते, पण तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी रेसिपी होती की नाही, खायला खूप भन्नाट लागते. मी स्वतः खाल्लेली आहे म्हणून सांगते. खूप जबरदस्त रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. परफेक्ट पिझ्झा तयार झाला. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय अँड टेक केअर अँड कीप वॉचिंग.